हॅलो, क्लास चालू आहे, बोल ना. हा, उद्या तो घरी. हा, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हो, ठेवू का? का आता बघा, बटन मी ऑन केलंय का? अरे बटन, ओके, म्यूट करून ठेवलं होतं. चला, सॉरी गाईज, एक मिनिट वायफाय बडबड केली मी. आता क्लिअर आहे का? आता सगळ्यांनी पटापट काय करायचं, आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे, नवीन ग्रुप जॉईन केलाय मी. जॉईन म्हणजे बनवलाय, सॉरी बरं का, बनवलाय बरं का. त्याच्यामध्ये अप टू डेट म्हणजे जेही PYQ किंवा MCQ क्वेश्चन टाकतोय मी. सगळ्यांनी यस, आवाज क्लिअर नाही का अजून? जॉईन करायचंय. आता आवाज येतोय शीतल मॅडम, बघा चेक करा. आता आवाज येतोय शीतल मॅडम, बघा चेक करा. चला, त्यासाठीच मी मोबाईल हातात ठेवत असतो. कशामुळे? फक्त आवाज वगैरे जातो, आणि स्पेशली माझ्या लेक्चरला भरपूर प्रॉब्लेम्स येतात. चला, वाढवा सर, आजचा पहिला प्रश्न घ्या, पटापट घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द, हे बघा काय, वन मॅन आर्मी. हे अंडरलाईन द हे. चला, अंडरलाईन केलेल्या वर्डला ते काय म्हणतंय की ही फ्रेज कोणती, बघा ही अंडरलाईन इडियम्स कोणतीचा अर्थ काय होतो. आता बघा, माय फ्रेंड सेड, माझा मित्र म्हणाला की आय एम वन मॅन आर्मी, मी वन मॅन आर्मी आहे. ऑल द वर्क्स हॅज बीन डन, सगळं काम पूर्ण करण्यात आलं आहे. आता मला सांगा त्याचा अर्थ काय? आय एम वन मॅन आर्मी म्हणजे असा व्यक्ती तो सगळ्या गोष्टी हँडल करतो. बघा, सगळ्यात फेमस, सगळ्यात काय फेमस आहे, सगळ्यात वन मॅन आर्मी आपण म्हणतो, ती और तो किंवा ते काय वन मॅन आर्मी, ही और शी इज वन मॅन आर्मी. म्हणजे असा व्यक्ती जो मल्टिपल थिंग्स ॲट वन टाइम हँडल करतो. बघा, त्याचा पहिला काय बघा, बॉस हु डझंट लिसन टू एनीवन, बॉस कोणाचं काय ऐकत नाही. मूवी हिरो, पिक्चर मधला हिरो. किंवा वन हु डज एव्हरीथिंग ऑन हिज वन, असा जो व्यक्ती की तो स्वतः करतो. आणि काय, लीडर ऑफ द मेनी सोल्जर्स, म्हणजे लीडर नाही येणार आहे की त्याचा अर्थ काय होतो, वन हु डज एव्हरीथिंग ऑन हिज वन, म्हणजे काय, तो स्वतःच एकटे सगळे कामं करतो, त्याला काय म्हणतात, वन मॅन आर्मी. समज में आ रहा है, काय म्हणतात त्याला, वन मॅन आर्मी. ओके, पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 2. हे तर आता येत पण नाहीये, सेमी कॉलन वगैरे. आता घ्या क्वेश्चन नंबर 3. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. आयडेंटिफाईड द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. आता बघा, झेवेरियर हॅड, बघा, हॅड रीड ऑल द शेक्सपियरियन सॉनेट्स. सॉनेट्स म्हणजे काय, गाथा किंवा ज्या कविता वगैरे असतात ना, गाथा. सॉनेट्स म्हणजे काय, गाथा किंवा कवी संग्रह वगैरे असेल, सॉनेट म्हणतात. बाय द टाइम ही इज, बघा बघ काय येणार आहे, झेवियर हॅड रीड ऑल द शेक्सपियर सोनेट बाय द टाइम ही इज काय 17 years old. काय येणार आहे याच्यामध्ये, एरर कशामध्ये? चला, सूरज सरांचा मित्र, ओके, शीतल मॅडम, एरर कशामध्ये येणार आहे? झेवियर हॅड, बघा, झेवियर सब्जेक्ट प्लस हा करेक्ट आहे. ऑल द शेक्सपियरियन सोनेट्स बाय द टाइम म्हणजे काय सर, ही इज तो काय 17 years old का वेन ही वॉज 17 years old. काय येणार आहे पटापट सांगा. त्यांनी काय म्हटलंय की झेवेरियरनी काय सगळे शेक्सपियरची पुस्तक वाचली बाय द टाइम, वेळेनुसार. बाय द टाइम, काय बाय द टाइम कंजक्शन आहे. हा, ही इज काय, वेन काय पाहिजे, ही इज 17 years old का वेन ही वॉज. काय येणार आहे म्हणजे काय की आपल्याला म्हणायचंय की
येस एक्झॅक्टली, व्हेरी गुड. काय पाहिजे, पास्ट मध्ये सेंटेन्स आहे ना. वेन बघा काय, ही इज काय, ही वॉज काय, ही वॉज बाय द टाइम वेन बघा ही वॉज काय होतं, ही वॉज 17 years ओल्ड. इथे इज नाही पाहिजे कारण की सगळं सेंटेन्स कसं आहे, पास्ट मधलंय आणि पास्टचं कनेक्शन प्रेझेंट मध्ये कसं येणार आहे, नाही येणार आहे. झवेरे हॅड रीड वाचले होते ऑल दिस एक्सपिरियन्स सॉनेट च्या कविता संग्रह किंवा गाथा बाय द टाइम. ही वॉज काय होतं त्या टायमाला, तो किती वर्षाचा होता, 17 years ओल्ड. तिथे इज नाही पाहिजे, तिथे वॉज पाहिजे. ओके करेक्ट आहे. चलो शीतल मॅडम सही पकडे आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. ही नेव्हर लाईड. ओके क्वेश्चन टॅग. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. आता बघा सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. हेल्पिंग वर्ब अगोदर येतो. मला सांगा काय नेव्हर, नेव्हर काय पॉझिटिव्ह मध्ये का निगेटिव्ह मध्ये, हा काय निगेटिव्ह. शी नेव्हर लाईड आफ्टर दॅट इन्सिडेंट. काय येणार आहे एक्झॅक्टली. नेव्हर काय एक निगेटिव्ह म्हणून वापरला जातो, हार्डली हार्ड पण निगेटिव्ह सारखा वापरला जातो. मग ती कधीच खोटं बोलली नाही. व्हेरी गुड किरण मानेजी. मग काय येणार आहे बघा निगेटिव्ह ते, मग निगेटिव्हचं काय होतं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. बघा सेंटेन्स निगेटिव्ह मग पॉझिटिव्ह होणार आहे ना. मग आपण काय करू, याच्यातले निगेटिव्ह निगेटिव्ह उडून टाकू. आलं का. मग काय हॅज थोडी आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे ना. मग काय येणार आहे डिड शी. इंट्रोगेटिव्ह काय येतं, डिड शी. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे 3. ओके क्वेश्चन नंबर 5. आता बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये घ्यायचं आहे म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. बघा मी तुम्हाला सांगितलंय बघा ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस होताना, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस होताना सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट जागी सब्जेक्ट, त्याच्या बाय आला पाहिजे, V3 आला पाहिजे. आणि टेन्स काय होतो बघा, जर सिंपल असेल तर कंटिन्युअस मध्ये जातो, परफेक्ट असेल परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जातो. हा आता बघा शीतल कुड हॅव, बघा कुड हॅव रेक्टिफाय द मिस्टेक इन हर सर्टिफिकेट लास्ट मंथ इटसेल्फ. ती स्वतः करू शकली असती. आता परफेक्ट मध्ये आहे तर हे सेंटेन्स परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जाईल. मग इथं हॅव आहे तर हॅव बीन येईल. बघा हॅव बीन कोणत्या कोणत्या वाक्यात एकदा चेक करा. हॅव बीन बघा हॅव बीन कुठे कुठे आहे, ओके 2च ठिकाणी आहे, इथं नाहीये. 1 आणि 2 मध्ये. आता बघा 1 आणि 2 मध्ये बघा कुड हॅव बीन बघा आलं. आता आपल्याला काय घ्यायचंय की बाय रेक्टिफाईड. मग काय घ्यायचंय द मिस्टेक द सब्जेक्ट. आता सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट, मग काय काय येणार आहे द मिस्टेक ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये इन हर सर्टिफिकेट काय येणार आहे कुड हॅव. इथं कुड हॅव नाहीये, इथं काय आहे कुड हॅव नाहीच आहे. येस कुड हॅव नाहीये, इथं कुड हॅव आहे. सेंटेन्स चेंज कुड हॅव बीन. एक्झॅक्टली म्हणून उत्तर काय येणार आपलं येस कुड हॅव बीन. आपलं उत्तर काय येणार आहे 2 कुड हॅव. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. बघा फिल इन द ब्लँक साठी काय आर्टिकल्स घ्यायचं आहे. बघा मानव ब्रोक डॅश कप माय ब्रदर ब्रॉट. म्हणजे काय बघा काय येणार आहे, मानवनी कप तोडला. चुकू दे काही फरक पडत नाही. डोनाल्ड तात्या. ओके चुकाल तर शिकाल नाही तर हुकाल. बघा मानव ब्रोक तोडला डॅश कप माय मदर ब्रॉट. माझ्या आईने आणला कप, आणलेला कप तोडला. मग काय येईल अ लॉट. अ लॉट कसं येणार आहे, येणारच नाहीये. आर्टिकल्स घ्यायचे तिथं. दिस पण येणार नाहीये, दिस पण येणार नाहीये. ओके सेंटेन्स मध्ये पुढे घ्या. पुढे घ्या काय मानव ब्रोक द कप. काय येणार आहे तो कप. कोणता कप, माझ्या आईने आणलेला. जेव्हा आपण स्पेसिफिक नाउन वरती कॉमन नाउन जोर देऊन बोलतो त्यावेळेस सुद्धा द हे आर्टिकल्स वापरले जाते. कोणता कप, माझ्या आईने आणलेला कप. ओके चलो पुढचा कप घ्या. पुढचा सॉरी कप घ्या. अरे आज मला पण समजत नाही काय होतंय. येस पुढचा कप नाही, पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणजे म्हण दिले. द वाईज मॅन हॅज लॉंग इयर्स अँड शॉर्ट टंग. म्हणजे बघा हुशार माणसं जे असतात ना, हुशार माणसं बघा त्यांना काय म्हणणं आहे. चलो 27 मार्च तर वेगळं आहे, 27 मार्च वेगळं आहे. ती लिंक लावून ठेवली.
कल्याणी मॅडम 27 मार्चची लिंक लावून ठेवलेली आहे. आजची पण लिंक होती ना. ओ माय गॉड. आता घ्या. आता काय, द वाईज मॅन हॅज लॉंग इयर्स अँड शॉर्ट टंग. म्हणजे असं बघा, त्याचा अर्थ काय होतो, असा व्यक्ती जो कमी बडबड करतो, ऍक्शन जास्त घेतो बरं का. आता बघा, मेनी टॉल मेन आर वाईज, म्हणजे जे जास्त उंच माणसं आहेत बुद्धिमान आहेत. अ क्लेवर मॅन लिसन मच अँड स्पीक लेस. ओके का, अ क्लेवर मॅन स्पीक मच अँड लिसन लेस. क्लेवर मॅन स्पीक मच, जास्त बोलतात आणि लिसन कमी ऐकतात. मेनी शॉर्ट मेन आर वाईज, म्हणजे मेनी जे बुट्टे बुट्टे माणसं आहेत. मग आता याचा अर्थ काय होतो, अ क्लेवर मॅन लिसन मच, म्हणजे हुशार माणसं काय होतात, जास्त ऐकतात आणि कमी बोलतात. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. काय येणार आहे, म्हणजे जे हुशार माणसं असतात ते काय, जास्त ऐकतात कमी बोलतात. इट्स कॉल काय, द वाईज मॅन हॅज लॉंग इयर्स अँड शॉर्ट टंग. आपण काय म्हणतो त्याला, कम बोलने का ज्यादा काम करने का, लाइक दिस. ओके, जाऊ द्या. तात्याला तुम्ही ठेवलं, ट्रोलच तेवढं केलंय, पळून गेला असेल बिचारा शीतल मॅडम. तात्याला तुम्ही ट्रोलच तेवढं केलंय. चला, क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट रिक्वायर पंक्च्युएशन. पंक्च्युएशन आता येत पण नाही, हा आउटडेटेड पॅटर्न झाला. पंक्च्युएशनचे क्वेश्चन येत नाही. पुढे घ्या. नो साऊंड. क्या हुआ रे भाई और बहनों. पंक्च्युएशन आता येत पण नाही, हा आउटडेटेड पॅटर्न झाला. पंक्च्युएशनचे क्वेश्चन येत नाही. आवाज क्लियर आहे. Question number 9. Part of the following sentence have been given an option. Select the option that contains an error. आता the children were playing happily besides the backyard. Backyard म्हणजे काय, आपलं अंगण जे असं मैदान वगैरे, बॅकयार्ड मागचं यार्ड. त्याचा अर्थ काय होतो, द चिल्ड्रन बघा, वर प्लेइंग, सब्जेक्ट प्लुरल आहे, वर हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग V4 आहे, हॅपीली बिसाइड द बॅकयार्ड. आले आले. चला, तात्या घाबरले नाही, मला वाटतं तात्या घाबरत नाही. ही इज देअर. चला, हा ठेवलं ना मॅडम, स्टेटस ठेवलं मी. कल्याणी मॅडम, 1:15 मी स्टेटस ठेवलं माझं. द चिल्ड्रन वर प्लेइंग हॅपीली बिसाइड द बॅकयार्ड. काय नाही बघा, एक दोन प्रिपोजिशन बिसाइड. बघा, बिसाइड म्हणजे काय, च्या बाजूला. हा, च्या बाजूला. कशाच्या बाजूला, बिसाइड होम, बिसाइड कॉलेज, बिसाइड टेम्पल, माय होम इज बिसाइड बस स्टँड, बिसाइड च्या बाजूला, एखाद्या बाजूला. आणि बिसाइड्स म्हणजे काय, जर विथ येस लागला तर याच्या व्यतिरिक्त, आपण म्हणतो या व्यतिरिक्त. आता मी काय से की शीतल मॅम इज टॅलेंटेड बिसाइड्स बिझनेस वुमन, मॅन नाही, बिझनेस वुमन. शी इज ब्युटिफुल बिसाइड टॅलेंटेड. ऍडिशनल क्वालिटी ऑफ समथिंग. मग यांनी काय वापरला, बिसाइड्स वापरलाय ना, हा नाही आला पाहिजे, इथं यस काढून टाकायचंय, BSIDE च्या बाजूला. ओके, मग एरर कुठे आपली, एरर 3 मध्ये एरर आहे. कुठे आहे, एरर 3 मध्ये आहे. समजलं का. हा जर बिसाइड आला च्या बाजूला, बिसाइड होम, बिसाइड टेम्पल, बिसाइड गार्डन, बिसाइड एअरपोर्ट, आणि हा बिसाइड्स आहे ऍडिशनल क्वालिटी ऑफ समथिंग. ओके, मग ते थिंग असेल किंवा नॉन लिव्हिंग थिंग असतील. येस रश्मी मॅम, गुड नून. चला, क्वेश्चन नंबर 11. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स. He resolved a major issue in a few minutes and everyone. बघा, त्याने काय केले, जे रिसॉल्व, मेजर म्हणजे मोठमोठे इश्यू, रिसॉल्व इन अ फ्यू मिनिट्स अँड एव्हरीवन डॅश. आता एम्फोदाइज म्हणजे काय, जोर देणे. मेडल तुम्हाला माहिती आहे, पुरस्कार देणे. आणि अप्रोच म्हणजे एखादा तरीका वगैरे. आता बघा, आणि अपलॉड म्हणजे काय, प्रशंसा करणे. त्याने काय झालं, तो इश्यू काय केला, इन अ फ्यू मिनिट्स तो मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मग काय करणार, सगळे त्याचे काय करणार आहे, यस, स्तुती करणे. काय, स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे, स्तुती किंवा प्रशंसा करणे. ओके, फिर अपना क्या है, ये. हाँ, ए. क्वेश्चन नंबर 12. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट बघा अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. बघा, इनर्ट. बघा, इनर्ट म्हणजे काय, सुस्त, मंद, डल वगैरे जे येतं ना आपलं, डल, DULL, डल. आता डॉर्मेंटचा सुद्धा काय होतो, सुस्त, मंद, डल. अपडेट तुम्हाला माहिती, अपडेट करणे. आणि टॉलरंट म्हणजे काय, सहनशील.
मग त्यांनी आपल्याला काय विचारलंय, अँटोनिम्स ऑफ द इनर्ट, इनर्टचा विचारलाय. मग आपल्याला काय करायचं आहे, नाही अप्रोच म्हणजे तरीका काय नाही पटापट सांगा. सुस्त मंद, बट ऑब्विसली काय नाही आपल्याला थ्री येस ऍक्टिव्ह इनर्ट. ओके, डॉर्मंट सुद्धा काय होतो, मंद सुस्त. क्वेश्चन नंबर 13 घ्या. ओके, हाऊ विल यू टेल एव्हरीवन इन पॅसिव्ह वॉइस दॅट यू आर फ्रेंड गॉट अ जॉब. ओके, तुम्ही मला सांगा, हाऊ विल यू टेल एव्हरीवन इन पॅसिव्ह वॉइस, तुम्ही कसं सांगणार की त्याचं काय, हाऊ विल यू टेल एव्हरीवन इन पॅसिव्ह वॉइस दॅट युअर फ्रेंड गॉट अ जॉब. काय नाही पटापट सांगा मला. पॅसिव्ह वॉइस घ्यायचं आहे, माझ्या मित्राला जॉब भेटला. अ जॉब वॉज ऑफर्ड बाय माय फ्रेंड सिलेक्टेड अ जॉब yesterday. का माय फ्रेंड हॅड बीन का हॅज बीन सिलेक्टेड. माय फ्रेंड सिलेक्टेड अ जॉब का अ जॉब वॉज ऑफर्ड टू माय फ्रेंड yesterday. पटापट सांगा. त्याने काय इंडिफिनाइट दिलंय, म्हणजे याच्यात ऑब्जेक्ट दिलाच नाहीये, याच्यामध्ये ऑब्जेक्ट दिलाच नाहीये. ओके, मग काय बोलतो आपण. ओके, शीतल मॅडम, शुभम, चला पटापट सांगा. माय फ्रेंड सिलेक्टेड जॉब, नाही माझ्या मित्रांनी घेतला. जॉब वॉज ऑफर्ड, मिळाला. ठीक आहे म्हणे. हाऊ विल यू टेल एव्हरीवन इन युअर पॅसिव्ह वॉइस दॅट युअर फ्रेंड गॉट अ जॉब, म्हणजे मिळाला. ठीक आहे, मग आता काय माय फ्रेंड हॅज बीन सिलेक्टिंग जॉब नाही आहेत, हॅज बीन सिलेक्टिंग नाही आहेत. काय माय फ्रेंड वॉज ऑफर्ड टू माय फ्रेंड बाय यस, अ जॉब वॉज ऑफर्ड टू माय फ्रेंड yesterday. ओके, चलो क्या आएगा, टू आएगा, क्योंकि इसमें ऑब्जेक्टिव सब्जेक्टिव केस नहीं है, मग इंडिफिनाइट केस है दी. ओके, चला पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 14, select the most appropriate question tag to fill in the blanks. Please stop criticizing others. अब म्हणतो प्लीज स्टॉप, माझ्या साइडने ओके, बाकीच्यांना पण बफरिंग होत आहे का, बाकी लोगों भी बफरिंग हो रहा है. शुभम, किरण माने, शीतल मैडम, बफरिंग होते का. नो. ओके, एक्झॅक्टली. प्लीज स्टॉप क्रिटिसाइजिंग अदर्स, म्हणजे लोकांना क्रिटिसाइज करणं थांबव. मग काय येणार आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. मग तो ऑलरेडी स्टॉप काय निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे ना. मग आपला रूल काय आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, आलं ना, असा रूल आहे ना. येस. शल काय येणार आहे का, वुडंट नॉट आरण पण येणार नाही. शेल यू नाही, काय विल यू, तू थांबवशील का. व्हेरी गुड, विल यू. म्हणतो प्लीज स्टॉप डुईंग दिस, आपण म्हणतो विल यू, थांबवशील का. ओके, टेक नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15, select the most appropriate adverb. Adverb बघा, adverb to fill in the blanks. He is dash vegetarian but eats eggs sometimes. बघा तो काय आहे, ऑल रेअरली म्हणजे कधी कधी, युजली आणि कम्प्लिटली पूर्णपणे काय येणार आहे, ऍडवर्ब घ्यायचा. ऍडवर्ब योग्यवाला, हे सगळे ऍडवर्ब आहेत. पण जो फिल इन द ब्लँक्सला प्रॉपर फिट बसला नाही अर्थ, ही इज कम्प्लिटली येणार आहे का, युजली कधी कधी येणार आहे का, रेअरली येणार आहे. नो, कम्प्लिटली नाही. कम्प्लिटली जर असतात आणि कधी समटाइम्स खाल्ले नसते ना, मला सांगा, जर तो कम्प्लिटली असता तर त्याने आपण काय म्हणतो बघा, आता बघा ही जार आहे पाण्याची, ही जार आहे आणि ही 90% भरलेली आहे, पण ती 10% एम्प्टी आहे ना. मग काय बरोबर सांगा तुम्ही, कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे. आणि आता ही बघा ही जार आहे, ही पूर्ण भरलेली आहे, पूर्ण भरलेली आहे, पूर्ण भरलेली आहे, पूर्ण भरलेली आहे. एक्झॅक्टली, म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे काय 90% जी असतं ना त्याला ऑलमोस्ट वापरलं जातं, 100% नाही. आणि कम्प्लिटली यूज फॉर 100%. ओके, मग काय येणार आहे, ही इज ऑलमोस्ट, पूर्ण नाहीये, ऑलमोस्ट काय आहे 90%. बट बघा, बट इट्स एग समटाइम्स, कधी कधी, म्हणून काय येणार आहे ऑलमोस्ट. मग आपण तो ऑलमोस्ट मेला होता, पण मेला का नाही. ऑलमोस्ट मी पडलो होतो, पडलो का नाही, पडता पडता वाचलो. आता पुढे घ्या. क्वेश्चन नंबर 16, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. काय करायचं आहे, इनकरेक्टली, येस, मरता मरता वाचला, मेला नाही, त्याने तो अनुभव घेतला स्वर्गात जायचा. सॉरी,
चला पुढे घ्या. इन अ 2 इंच बघा गॅलन्स गॅलन इंच का ॲडिक्वेटची स्पेलिंग का कंटेनची स्पेलिंग बरोबर सांगा कुठल्या कुठल्या स्पेलिंग मध्ये एरर आहे. त्याने आपल्याला स्पेलिंग एरर दिलेली आहे. ओके मग पल्लवी मॅडम व्हेरी गुड, सूरज वेरी गुड, राक्षस वेरी गुड बच्चा, बॉयज वेरी गुड. उसका करेक्ट स्पेलिंग क्या आएगा बघा. ॲडिक्वेट्स म्हणजे काय अपुरा अपूर्ण काय ना फटाफट सांगा. स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग क्या आएगा, करेक्ट स्पेलिंग क्या आएगा भाई और बहनों. काय ना रे. यस व्हेरी गुड. ADE बरोबर. पुढे काय येणार आहे QUATE ॲडिकेट्स म्हणजे काय अपुरा. इथं काय दिलं यांनी ADA QUAK ऍड केला का इथं तुला आता पाहिजे. परफेक्ट. चला पोरांनो आज काय माहिती असं थकल्यासारखं झालं रे. आता बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द सिनोनिम्स समानार्थी शब्द आहे ऑफ द अंडरलाइन वर्ड ना. हासली आय टूक दॅट ट्रेल. हासली म्हणजे काय घाईघाईत. हां विच टूक मी फ्रॉम अ नॅरो काय जॉर्ज नॉरो जॉर्ज टू अन ओपन फील्ड. काय नाही चॅज म्हणजे काय एखादं चॅज आपण म्हणतो एकदम एकदम शानदार चॅज मग एकदम भारी आहे. ग्लट म्हणजे सूक्ष्म किंवा खादाड आणि निबळ म्हणजे कुडतडणे. आता काय मला सांगा तुम्ही काय येणार आहे की त्यांनी काय विचारलं फ्रॉम अ नॅरो. येस चला डोनाल्ड तात्या तात्या तुमची सत्ता आहे अमेरिकेत काय येणार आहे. येस याचा अर्थ काय होतो गलीचा अर्थ काय होतो नॅरो जॉर्ज टू अन ओपन. मला याचा अर्थ कोण सांगेल. गली आपली गल्ली काय ती रस्त्याची GULLY. चलो याचा अर्थ सांगा मला. ओके दो क्वेश्चन नंबर 18. अ पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हैज बीन अंडरलाइन. It contains a error. The underlined part is given an option with some changes. Select the option that correctly rectifies the error. पुढे घ्या. Though the parents have asked तरी विचारलं the boy to stop playing. आता बघा काय मुलांनी यस चलो गप्पा चप्पा बाद में मारेंगे शीतल मॅडम डोनाल्ड तात्या. Though the parents have asked parents जरी तरी साठी हा विचारलं हॅव आक्स. ओके पास्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव. द बॉय टू स्टॉप स्टॉप. आता बघा मला सांगा आपण प्रेझेंट टेन्स मधून आपण फ्युचरला जाऊ शकतो. कुठं वी कॅन गो इन अ फ्युचर. आपण फ्युचरमध्ये जाऊ शकतो. काय आपण फ्युचरमध्ये जाऊ शकतो. प्लीज डोंट डिस्टर्ब गाईज. तर मग काय येणार आहे आपण बघा मी आज संभाजीनगरला आहे उद्या मी गावी जाणार आहे किंवा गावी जात जाईल मग किंवा आपण काय म्हणतो आपण बघा पास्ट मधून प्रेझेंट मध्ये येऊ शकतो प्रेझेंट मध्ये फ्युचर मध्ये जाऊ शकतो पण डायरेक्टली आपण काय येणार आहे ही इज काय इज प्लेइंग. इथं काय आहे दो द पेरेंट्स हॅव आस्क्ड द बॉय टू स्टॉप प्लेइंग कारण की टेन्सची एरर आहे. पॅरेंट्सने विचारलं तू थांब आणि ही इज प्लेइंग तो प्ले करत आहे. ओके क्या आएगा दो. टेलीग्राम चैनल ज्वाइन करूंगा गाइज. प्लीज ज्वाइन अवर टेलीग्राम चैनल फॉर मोर व्हाट वी से PDFs as well as what we can say quizzes. कोणी कोणी आपला ग्रुप जॉईन केला नाही टेलिग्राम जॉईन करून घ्या. तुम्हें बहुत हेल्प होने वाली है इसकी. चला select the most appropriate option to fill in the blanks. The cat is sleeping peacefully on dash. On a mat का on the mat का by the mat काय येणार आहे आर्टिकल्स आहेत. बाय द काय नाही येणार नाही यार. काय फिल इन द ब्लँक्स घ्यायचे. द कॅट इज स्लीपिंग पीसफुली म्हणजे काय एकदम आरामात निवांत. काय येणार आहे ऑन अ मॅट का ऑन द मॅट गलत जा रहे हो. ऑन द आपण म्हणतो बुक इज ऑन द टेबल. बघा आता मला सांगा आपण काय म्हणतो
द बुक आपण काय म्हणतो द बुक इज ऑन द टेबल आपण काय म्हणतो ऑन द नाही ऑन द टेबल आपण ऑन द मॅट ऑन द फ्लोअर बघा तुम्ही कधी बघा ऑनच्या नंतर ऑन द ची पेअर ही काय फिक्स आर्टिकल्स आहे काय येतात बघा तुम्ही वाचा ना द बुक इज ऑन द टेबल ऑन द फ्लोअर ऑन द आपण ऑन द सेकंड फ्लोअर ऑन द मरीन बीच काय द ऑनच्या नंतर द आर्टिकल येतो येस चला रे गप्पा मारू नका आम्रपाले मॅडम शुभम he lives question number 20 select the most appropriate preposition to fill in the blanks he lives dash a small apartment in the city center कुठे देतो for under from in he lives for under from in exactly तो राहतो चलो पोरांनो कोण ऊन कसं आहे तुमच्या गावाला कोण कुठून मला सांगा जिल्हा सांगा तुमचा जिल्हा कोण कोणता आहे ऊन कसं आहे तुमच्याकडे रे आमच्याकडे खतरनाक ऊन आहे यार काल मी उन्हात गेलो तुम्हाला ऊन लागलं ही लिव्स इन अ स्मॉल अपार्टमेंट ही लिव्स इन स्मॉल अपार्टमेंट धुळे दीप ऊन कसं आहे बाहेर तिकडं धुळे संभाजीनगरला पण कडक ऊन आहे नांदेडला कसं आहे सूरजजी नांदेडला ऊन कसं आहे कडक आहे का असं आहे ओके ओके हा ना यार काल मी उन्हात गेलो 2-3 वाजता जाऊ नका बरं उन्हात बाहेर निघू नका आपल्याला सवय नसते मुंबईला कसं शीतल मॅडम म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे का 11 ते 11 ते कमीत कमी 4 पर्यंत उन्हाच्या बाहेर गेले नाही पाहिजे आणि माझं काय होतं मला जावं लागतं मोस्ट डॉक्टर्स आर डॅश when suggesting any prescription to their patient due to possible allergic reaction म्हणजे आता बघा रॅपिड म्हणजे काय नियंत्रण ओके ठाणे कसं आहे नाही मुंबईत दमट असतं तरी पण असेल रॅपिड फिल्दी कॉशियस मिस मिस म्हणजे गुंतागुंतीचा फिल्दी म्हणजे हेल्दी काय येणार आहे पटापट सांगा मला तुम्ही मोस्ट डॉक्टर्स आर आणि कॉशियस म्हणजे काय सावध असतात काय कॉशियस म्हणजे काय मोस्ट डॉक्टर्स आर कॉशियस म्हणजे सावध असतात वेन सजेस्टिंग एनी प्रिस्क्रिप्शन एखादं प्रिस्क्रिप्शन सजेस्ट करताना टू देअर पेशंटला ड्यू टू द पॉसिबल ॲलर्जिक रिॲक्शन काही नाही झालं पाहिजे म्हणून अमरावती मध्ये बहुत होगा यार अमरावती खूप दाबून असेल विदर्भ म्हटल्यानंतर तर कडक आहे आम्ही मागच्या लास्ट संडेला मंगळूर पीरला गेलो होतो लास्ट संडेला बरं का तर मित्राचं लग्न होतं त्या लग्नामध्ये असं अशा आपल्या उन्हाच्या कशा दिसतात भाप त्या दिसत होत्या मी प्रॉपर बुलढाणा पण फ्रॉम लास्ट 10 years आय हॅव बीन लिव्हिंग इन छत्रपती संभाजीनगर प्रॉपर बुलढाणा पण संभाजीनगर मध्ये राहतो छत्रपती संभाजीनगर मागच्या 10 वर्षापासून संभाजीनगरचे आता आम्ही 10 वर्षापासून रहिवासी आहोत ओके प्रॉपर बुलढाणा पण नाव आपला कर्मभूमी बुलढाणा येस हा ना पाहिलं ना भाऊ सांगितलं ना डोनाल्ड बघा काय क्वेश्चन नंबर 22 द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर सिलेक्ट द अप्रोप्रिएट टेन्स विच रेक्टिफाय ओके आता बघा मिसेस सुमा विल हॅव बीइंग टीच फॉर 20 years दिस कमिंग सप्टेंबर म्हणजे बघा याचं कारण आहे ह्या सप्टेंबरमध्ये बघा 20 years कंप्लीट झाले असतील बघा एखादी क्रिया भविष्यामध्ये पूर्ण झाली असेल एखादी क्रिया भविष्यात पूर्ण झाली असेल तेव्हा आपण आणि बीइंग केव्हा वापरला जातो ऍक्टिव्हाइजचा पॅसिव्हाइज करताना तो ही कंटिन्यूअस टेन्स ट्रान्स करताना बरं का कंटिन्यूअस टेन्स करताना ओके विक्रोळी ओके कलवा विक्रोळी बघा मिसेस सुमा विल हॅव काय नाही विल हॅव काय येणार आहे बीइंग येणार आहे का बीइंग नंतर पण येत नाही V3 यायला पाहिजे एखादी काय आहे विल हॅव बीन येस 20 वर्षापासून शिकवत असेल विल हॅव बीन टीचिंग आलं पाहिजे एखादी क्रिया भविष्यकाळात चालू असेल ओके काय येणार आहे हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एक्झॅक्टली चला
क्वेश्चन नंबर 23. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. बघा सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द. फॉरबिड म्हणजे काय, मनाई करणे, मनाई करणे, मनाई करणे, मनाई करणे. आणि पॉलिश म्हणजे काय, चमकवणे. रिफ्युजल म्हणजे नाकार देणे. येस घेतो. आता पाहिजे का, मी पहिला आर्टिकल्स घेणार आहे दीप. 1 आणि 2 एप्रिलला बघा, 1 आणि 2 एप्रिलला आर्टिकल्स घेणार आहे 2 लेक्चर. आणि 3 एप्रिलला त्याच्यावरती 50 क्वेश्चन आणि टेस्ट. चालेल ना लाईव्ह? येस. टेन्स घ्यायचं मला, तुम्हाला टेन्स घ्यायचं आहे. सांगणार आहे मी तुम्हाला कोणतं काय होतं. फॉरबिड, इम्प्युडंट, काय नाही, रिफ्युजल नाही येत, प्रोहिबिट येतं. रिफ्यूज म्हणजे नाकार देणे, नाकार देणे नाही, प्रोहिबिटेड. फॉरबिड म्हणजे मनाई करणे, नाकार देणे. बघा म्हणजे एखादे नाकार देणे नाही. फॉरबिड म्हणजे मनाई करणे, नाकार देणे नाही. मनाई करणे आपण तो प्रोहिबिटेड एरिया येतो, फॉरबिडन टू गो देअर. इट्स कधी आहे आदिवासी पेपर, कधी तात्या तुमचा पेपर कधी आहे? सेकंड लास्ट नंबरचा क्वेश्चन. टेटचं पण मी गुरुवारपासून लेक्चर चालू करणार आहे. उद्या आणि परवा मी गावी जाणार आहे, म्हणजे बुलढाणा चाललोय 15 एप्रिलला का. उद्या आणि परवा लेक्चर नसेल आपलं, मे बी उद्या आणि परवा 2 दिवस. 27 पासून माझं लेक्चर पुन्हा एक दुपारी 1 वाजता असेल बघा, आपलं डेलीवाला 2 लेक्चर घेणार आहे मी. कधीपासून, 27 मार्च पासून. 1 वाजता आपलं TCS पॅटर्न, आणि रात्री आपलं TCS आपलं हे चालू होतं TCS पॅटर्न. आणि रात्री 10 वाजता आपलं टेट पॅटर्न, प्युअर IBPS पॅटर्न. ओके. येस येतो. ही इज अन स्पेलिंग बाय एक्सलंट गिटार प्ले अँड डॅश. एक्सलंटची स्पेलिंग चुकलेली आहे, EXCELLENT. मग इथं काय दिलंय, EXCE एक खाऊन टाकला, एक L खाऊन टाकला, LLENT. एक्सलंट म्हणजे उत्तम, सर्वोत्तम. ओके. आणि आपलं काय विचारतं, इनकरेक्टली स्पेल्ड. Question number 25. Select the most appropriate meaning of the given proverbs. Last question आजचा, last question of the day. Give the devils his due. म्हणजे काय देणे, म्हणजे माहिती का त्याचा अर्थ काय होतो, एखाद्याची स्तुती करणे, तारीफ करणे. काय नाही रे, गिव्ह द डेव्हिल्स हिज ड्यू म्हणजे काय, स्टेविंग अवे फ्रॉम एनिमी, दुश्मनापासून दूर राहणे. फिलिंग हॅपी फॉर वन सेल्फ, स्वतःसाठी हॅपी होणे. ॲप्रिशिएटिंग अँड अपोनंट मेरिट्स. अपोनंट म्हणजे काय, प्रतिस्पर्धी, प्रतिस्पर्धी आला जो अपोनंट्स म्हणतात त्याला कॉम्पिटिटर म्हणतात. मग काय येणार आहे, ॲप्रिशिएटिंग अँड अपोनंट्स मेरिट्स म्हणजे समोरच्या का आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याची काय करणे, स्तुती करणे. गिव्ह द डेव्हिल्स हिज ड्यू. ओके. उद्या आणि परवा 2 दिवस लेक्चर नसेल माझं. मग ट्यूजडे वेन्सडे लेक्चर नसेल. थर्सडे पासून म्हणजे 27 मार्च पासून आपलं लेक्चर डेली 10 वाजता, डेली रात्री 10 वाजता असेल टेट साठी, स्पेशली IBPS पॅटर्न. आणि दुपारी 1 वाजता आपलं TCS पॅटर्न. 2 लेक्चर फिक्स असणार आहेत. आज चालू करणार होतो मी टेटचं, पण म्हटलं आज घ्यायचं, उद्या 2 दिवस सुट्टी द्यायची, मुलांना मग डिस्टर्ब होऊन जातं. ओके चलो. सो मी थांबतो, भेटू आपण परवा. ओके परवा भेटू. उद्या आणि परवा लेक्चर नाही माझं 2 दिवस. विल सी यू ऑन थर्सडे. चला.